नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलै 2026 रोजी नवीन जी-आर जारी करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी प्रोत्साहन ते योजनेसाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या जी-आरमध्ये कोणाला लाभ मिळणार, किती निधी मंजूर झाला आहे आणि पुढील प्रक्रिया काय आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये 2 भागांमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगर वगळून विवाह प्रोत्साहन योजनेसाठी 3.60 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगर यासाठी 40 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण निधी 4 कोटी रुपये इतका मंजूर करण्यात आला आहे. तर याचा लाभ कोणाला मिळणार? ही योजना कोणासाठी आहे? तर दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना या नावाने राबविली जाते. म्हणून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. निधीचे वितरण आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियंत्रित अधिकारी म्हणून काम करतील. त्यांच्या मार्फत निधीचे वितरण केले जाणार आहे. शासनाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना जी-आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरला जाईल. इतर कोणत्याही कामासाठी निधी वापरता येणार नाही. लाभार्थी संख्या लक्षात घेऊन निधी खर्च करावा. उपयोगी प्रमाणपत्र तपासून निधी वितरित करावा. मित्रांनो, या जी-आरमुळे विवाह प्रोत्साहन योजनेसाठी निधी उपलब्ध झाला असून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रकरणांचा गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असतील किंवा ज्यांना या योजनेचा लाभ अपेक्षित असेल त्यांच्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी विवाह प्रोत्साहन योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 4 कोटी निधी मंजूर केला आहे. ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.